तर गाईज नमस्कार. परत एकदा आपला भाऊ नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता मी कुठे आलो आहे, का आलो आहे आणि कशासाठी आलो आहे. तर भावाला असंच सपोर्ट करत राहा, बाकी काय बोलत नाही. आणि तुम्हाला आता मी दाखवतो मी कशासाठी आलेलो आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे की आता थोडे दिवस राहिलेले आहेत त्या गोष्टीसाठी आणि प्रत्येकाच्या घरी त्याचं आगमन होणार आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे आणि कधी असं ते दिवस येत आहेत आणि प्रत्येकाच्या घरी तो दिवस चांगला उजाडणार आहे. तर आपण बघूयात की मी आता जिथं आलो आहे ते मोरया कला केंद्र भिसेगाव. तर आमच्या इथे हे पाठीमाग बोर्ड लागलेले तुम्ही बघू शकता. मोरया कला केंद्र हे आमच्या भिसेगावमध्ये कुणाला जर पाहिजे असतील गणपती बाप्पाच्या मूर्त्या तर तुम्ही मोरया कला केंद्र भिसेगाव तिथे येऊन घेऊ शकतात आणि तुम्हाला जसे हवे तसे भेटू शकतात. तर फायनली तुम्हाला जर यायचं झालं तर मी तुम्हाला लोकेशन सांगतो कसं यायचं आहे. हा रोड जो दिसतो आहे तर हा रोड येतो कर्जतवरून. तर तो डायरेक्टली जातो हा रोड म्हणजे काय म्हणतात ते पनवेल साईड किंवा खालापूर साईड किंवा पेन साईड अशा या साईडला जातो तो रोड. हा आमच्या गावाचा रोड आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला तुम्ही बघू शकता तर हा मुंबईवरून येणारा रोड आहे. आणि तुम्हाला जिकडून कुठून यायचं असेल तिकडून तुम्ही येऊ शकता या रोडनी. आणि तुम्हाला जर नाहीच भेटलं तर ही बस आहे लाल कलरची, त्या लाल कलरच्या समोरच असा रोड आहे त्यांचा हा इथे. आणि इथं तुम्हाला ते मोरया कला केंद्र भेटू शकतं. तर तुम्ही कुणाला पण विचारलं आमच्या भिसेगावामध्ये तर मोरया कला केंद्र आहे कुठं तर ते कोणी लहान पोरगाही सांगेल आणि सगळे म्हातारी लोक वगैरे कोणी असतात ते तुम्हाला सांगतील. तर आपण तिथे जाऊयात आणि त्यांची भेट घेऊयात आणि कसं आहे कसं नाही. मी बहुतेकच्या तोंडातून ऐकलं होतं की खूप साऱ्या मूर्त्या आलेल्या आहेत, खूप साऱ्या व्हॅरायटी आलेल्या आहेत. तर आपण तिथे जाऊन बघू आणि मग तुम्हाला दाखवतो. काहीच हे बघा इथे असं बोर्ड लागलेलं आहे. ह्या बोर्डच्या इथूनच आपल्याला वरती जायचं आहे आणि त्यांनी आता मस्त केलेलं आहे. हे बघा इथं पण असं बोर्ड आहे मोरया कला केंद्र भिसेगाव. तर आपण असं जाऊयात इथून तर वरती जाऊन बघूयात कसं आहे. तर मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करतो. तर असं इथून जायचं आहे आपल्याला गाईज. आणि ना इथून असं जिना आहे तर ह्या जिन्यावरून आपल्याला जायचं आहे. तर आपण येताना चपला खालीच काढा जेणेकरून वरती आणू नका. काढायला काय इथे हे नाही आहे. तर इथं बघू शकता दादा आहे स्वतः काम करत आहे. तर आपण इथं बघू शकता अशा प्रकारे इथे एवढा मोठा कारखाना दादाने केलेला आहे नवीन स्वरूपात. पहिले दादाचं आमच्या घराच्या समोर होतं, आता दादाने स्वतःच्या घराची इथंच करून टाकलेलं आहे जेणेकरून त्रास नको, चांगलं लक्ष पण राहील. ही बघा मूर्ती किती मोठी आहे. तर आता फायनली आपण दादाशी बोलूयात. पहिले आपण मूर्त्या बघून घेऊ मग दादाशी बोलूयात. एक एक मूर्ती तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला पण बघता येईल. इथे गणपती बाप्पाच्या सोबत गौरी पण भेटतात आणि तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारे भेटतील. दादाला तुम्ही सांगू शकता असं पाहिजे तसं पाहिजे, तो तुम्हाला आणून द्यायचं काम करेल. आणि अजून मला असं वाटते दादानी वर्क केलेलं नाही तर वर्क झाल्यानंतर खूप छान दिसतात. आपण त्याच्याशी बोलूयात थोड्या वेळाने. हे बघा ती मस्त मस्त आहे. हे बघा हिला डिझाईन केलेली आहे दादानी चांगल्या प्रकारे. त्यांना प्लॅस्टिकमध्ये ठेवलेले आहे दादा, ते खराब नको व्हायला. हे बघा माझं आवडतं गणपती आहे दगडूशेठ हलवाई. तर इथे पण आहेत मोठमोठ्या गणपती आहेत इथे पण ते बघू शकता. सगळ्या मूर्ती पॅक व्यवस्थित केलेले आहेत म्हणजे काही टेन्शन नाही, खराब होण्याचे चान्सेस नाहीत. दादाने खूप चांगल्या प्रकारे सजावट केलेली प्रत्येक मूर्त्यांची. आणि बघा फायनली गाईज किती मस्त वाटते. तर असेच गणपती आहेत इथे खूप सारे.
तुम्ही पण या लवकर, तुमची बुकिंग करून जा, जेणेकरून तुम्हालाही वाव गाईस. हे बघा किती भारी सजवले दादांनी, तुम्ही बघू शकता. बघा सगळे प्रकारचे दादाची सजावट. काहीच हा गणपती बाप्पा मला खरंच खूप आवडला आहे. तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे. असं वाटतं बघतच राहावं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दादाने सजावट केली. अजूनही काम चालू आहे दादाचं, थोड्या दिवसांनी काम कंप्लीट होईल. आणि अशा प्रकारे इथं खाली पण सगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्यांनी, कारण की का जागा टेबलसाठी कमी आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप सारे आहेत. तुम्ही लवकरात लवकर या आणि आपली मूर्ती बुक करून जा. तर आपण आता त्या साईडला जाऊयात. थांबा, हे बघा गाईज, दादांनी फायनली काढलेली प्लॅस्टिक, किती मस्त वाटते बघा. आणि अशाच प्रकारे इकडे पण अपोजिट साईडला आहे बघा. आमच्या हे राकेश दादाचं गणपती आहे, राकेश दुर्गे दादा आहे बघा, नाव पण लिहिलेले. राकेश दादा, मस्त गणपती बाप्पा आहे तुझा, खूप छान. आणि इथे पण मस्त आहे बघा, तुम्ही बघू शकता. खूप छान छान आहेत, मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. आणि फायनली आपल्या घरामध्ये जातील अशा मूर्ती आहेत, म्हणजे काही त्रास होणार नाही, अडचण होणार नाही. खूप छान आहेत बघा. इथे पण दादा आहेत, खूप छान अशा मूर्ती आहेत. फायनली दादाच्या बहुतेक साऱ्या मूर्त्या गेलेल्या आहेत, तर थोड्याच मूर्त्या राहिलेल्या आहेत. आणि बाकीच्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर दादा आणू शकतात, तुम्हाला जसं पाहिजे तसं आणू शकतो. तुम्ही बघू शकता. तर हे बघा, फायनली खूप छान अशी मूर्ती दादाने डिझाईन केलेली आहे, खूप मस्त. तर तुम्ही बघितलं असाल की मी तुम्हाला सगळ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या दाखवल्या आहेत. आणि तुम्हाला कसं यायचं ते पण इथून दाखवतो. इथून सगळं दिसतं आहे. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, इकडून यायचं झालं तर हा कर्जतपासून येतो रोड, आणि ह्या साईडून यायचं असं म्हणजे हा पनवेल, पेण, खोपोली ह्या साईडून तो रोड येतो. तर तुम्हाला जर लोकेशन नाही कळलं तर मी दादाचा नंबर टाकून देतो, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता. आणि काही अडथळा आल्यास मलाही कॉल करू शकता, मी तुम्हाला लोकेशन देऊ शकतो. तर तुम्हाला कसं यायचं ते कळलं असेल तर आता मी दादाशी 2 शब्द बोलतो, दादाशीकडून काही माहिती घेतो, मग तुम्हाला दादा काही गोष्टी आहेत ते सांगू शकतो. ओके, तर बघूयात आता दादाशी जरा बोलूयात आपण. तर गाईज, कसं वाटलं तुम्हाला खरं सांगा, कमेंट करा. आणि तुम्हाला काय अजून त्याच्यामध्ये पाहिजे तेही सांगा, म्हणजे मी दादाला सांगू शकतो. तर आता मी दादाशी बोलतो. आपला इथं वर्क करतो आहे गणपती बाप्पाचं, असं करतो आहे बघा तुम्ही, एकदम सुंदर असं करतो. दादा स्वतःच्या हातातून बघत असतो प्रत्येक गणपती बाप्पाचं वर्क. आणि त्याचा दुसराही दादा असतो करायला, पण तो आज कामाला गेलेला आहे. म्हणजे कशा प्रकारे मस्त सजावट असते प्रत्येक गणपती बाप्पाची, आपण बघू शकता. तर हा गणपती तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. खूप छान आहे असं प्रकारे गणपती बाप्पाला, मस्त मन प्रसन्न होते, असं वाटतं इथून जावंच नाही का. आणि त्यांची अख्खी फॅमिली त्यांना सपोर्ट करत असते गाईज. आणि असं काही नाही की ते दोघंच करत असतात, त्यांची फॅमिली त्यांना फुल सपोर्ट करत असते. त्यांच्या आईपासून
त्यांचे वडिलापासून ते त्यांना सपोर्ट आहे, म्हणजे अख्खी फॅमिली कुटुंब आहेत मला. आणि आता आपण दादाशी 2 शब्द बोलूयात. दादाचं काम ते चालू आहे, तर आता दादाशी 2 मिनटं बोलू. दादा जरा आमच्याशी जरा 2 शब्द काहीतरी बोला. तर दादा नमस्कार. नमस्कार भाऊ. तर जरा तुमच्या कला केंद्राची काहीतरी थोडी आम्हाला माहिती द्या. आपल्या कला केंद्राचं नाव मोरया कला केंद्र, जे अच्छा. कर्जत भिसेगाव येथे आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी आपल्या सेवेसाठी इथं आलेलो आहे. आपल्या मनातील बाप्पा आपल्याला घरी देण्यासाठी मी इथं वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पांचे रूप आपल्या इथं आता आलेले आहेत. तर लवकरच तुम्ही इथे कला केंद्राला आपल्या भेट द्या आणि आपल्या मनातील बाप्पा घेऊन जा. आपल्याकडे 1 फुटापासून 5 फुटापर्यंतच्या मूर्ती अवेलेबल आहेत. आपल्याकडे शाडू माती आणि POPच्या मूर्ती अवेलेबल आहेत. गौराई मातेच्या मूर्ती पण अवेलेबल आहेत. त्या पेंटिंगमध्ये पण आहेत आणि सजावटीमध्ये पण आहेत आपल्याकडे. तर माझी इच्छा आहे का तुम्ही निदान भेट तरी देऊन जा, की तुम्हाला समजेल काय कशी कलाकृती आपण करतो ते. आणि मग अवश्य भेट द्या आणि लवकरच आपल्या मनातील बाप्पा बुक करून जा. तर दादा कसं असतं की प्रत्येकाची एक अशी इच्छा असते की मला असाच गणपती बाप्पा पाहिजे, तर तू तसं अवेलेबल करून देऊ शकतो? आपण अवेलेबल करून देऊ शकतो, कारण की आपल्याला एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे मोरया कला केंद्र. त्याच्यामध्ये मला त्यांच्या मनातील बाप्पा जो पाहिजे असतो ते मार्च एप्रिल पासूनच फोटो पाठवायला सुरुवात करतात. अच्छा, दादाचा व्हॉट्सअप नंबर पण आहे, त्या व्हॉट्सअपवर त्यांचा ग्रुप आहे आणि तुम्हाला जसं मूर्त्या हवेत तसं दादा अवेलेबल करून देऊ शकतो. बाकी काही विषय त्या ग्रुपवर आपल्याला अगोदरच फोटो येतात की दादा मला अशा रूपातील गणपती पाहिजे, तशा रूपातील गणपती पाहिजे. त्याप्रमाणे आपण त्यांची इच्छा पूर्ण करून तसा गणपती त्यांना आणून देतो आपण. दादा माझा एक प्रश्न आहे की आज आपण गेले 4-5 वर्ष झाले आपण ही सेवा करतात, तर माझ्या मनात एक प्रश्न आहे की काही लोक बघ ना की 1 वर्ष करतात आणि दुसऱ्या वर्षी करत नाही, बरोबर? तर हे असं करणं योग्य आहे का नाही योग्य? नाही, ते चुकीचंच आहे. कारण की कसं आहे माहिती का, आपले वर्षानुवर्षे आपले पूर्वजांनी पण एखाद्या ठिकाणी गणपती घेतलेला असतो. बरोबर. आणि तिथून आपण काही किंवा दुसरीकडे गणपती आवडला तर आपण तिथे घेतो. बरोबर. एवढ्या वर्षाचा त्यांचा जो आपला धंदा आहे किंवा त्यांच्याकडनं एवढ्या वर्ष आपण गणपती घेतोय, तर आपला एक गणपती तिथे कमी होतो. बरोबर. म्हणजेच त्यांचं नुकसान होतं थोडक्यात. पण आपण जर दुसरीकडे 1 वर्ष गणपती घेतला तर त्यांचा जुन्या कारखान्यामध्ये खंड पडतो. मग पुढच्या वर्षी जर आपण परत तिथे गेलो तर ते आपल्या मूर्ती काढलेली नसते त्यांनी, कारण की त्यांना माहिती असतं का गेल्या वर्षी आपली मूर्ती यांनी घेतलेली नाहीये. मग उगेच कोण स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. आणि जर आपण दुसरीकडे गणपती घेतला आणि 1 वर्षामध्ये जर त्यांनी गणपती आणला नाही तर आपल्या पूर्वीच्या गणपती कारखान्यामध्ये पण जाऊ शकत नाही का, तर तो आपल्याला बोलणार का तुम्ही मागच्या वर्षी दुसरीकडे घेतला. मग असं जर केलं ना तर आपण समोरच्याला म्हणजे तोंड दाखवू शकत नाही की आपण कसं काय आता गणपती घेऊ त्याच्याकडे. दादा मी असंच प्रत्येकाला सांगायची इच्छा आहे की असं कुणी करू नका, चुकूनही करू नका. आणि मी जेव्हा माझा कारखाना चालू केला, आता माझं 7वं वर्ष आहे. 7वं वर्ष. पण मी पहिल्या वर्षी जे बोललो होतो ते पण याच वर्षी बोलतोय की मी त्यांना जो कोणी माझ्याकडे गणपती घ्यायला आला, माझे मित्र परिवार जे कोणी आले, त्यांना मी एवढं आश्वासन दिलं होतं की शेवटी जर तुमची 1 मूर्ती जरी माझ्याकडे राहिली तरी मी तुम्हाला ती अवेलेबल करून देणार. भले ते माझं नुकसान झालं तरी चालेल, पण माझा कारखाना जरी बंद झाला तरी 1 मूर्ती जरी आणायची असेल तरी मी तुम्हाला ती आणून देणार, पण तुम्हाला मान खाली घालून देणार नाही. तर आपण बघू शकतो दादांनी आपल्याला चांगल्या प्रकारे काही गोष्टी सांगितल्या आहेत. असं करू नका कधी, कारण की मी बऱ्याच ठिकाणी बघितले दादा की 1 वर्ष करतात, त्यांचा लॉस झाला की ते दुसऱ्या वर्षी करत नाही. आणि असं करू नका. आपण जे मूर्त्या घ्यायला जातो ते तुमच्या भरोश्यावर असतात. आणि कसं असतं का आपण प्रत्येक वर्षी चांगल्या व्हरायटी देतात आणि नंतर दुसऱ्या वर्षी आपण करतच नाही. मग असं काही करू नका, जेणेकरून समोरच्याला पण त्रास होतो आणि कसे मग दुसरीकडे जायला पण आपल्याला इच्छा होत नाही. आणि काय गणपती बाप्पाच्या म्हणजे जे आपण घेतो त्याची कधी पैशाची तुलना करू नका. काही लोक नुसती पैशाची तुलना करत असतात, तर ही करू नका. कारण काय ते करतात ती सेवा असते आणि त्यांना पण काही खर्च असतो किंवा त्यांना लांबून आणायचे असतात किंवा त्यांना काही गोष्टीचा खर्च असतो. यावर्षी पण तसाच फटका बसलेला आहे, कारण की युद्ध झालं या नावाखाली बऱ्याचशा गोष्टींच्या किमती वाढल्यात. त्यामुळे कच्च्या मूर्तीची जरी किंमत वाढली तरी मग पुढे सगळ्या किमती वाढत जातात. पण आपण एवढ्या किमती वाढवू शकत नाही एकाच वर्षामध्ये, का आता आपण पण समोरच्याचा विचार करतो. तर मग ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की बाबा खरंच किमती वाढलेल्या आहेत, पण त्यातल्या त्यात आपण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या ह्याच्यामध्ये आपण समोरच्याला रिजनेबल रेटमध्ये देऊ शकतो आपण. तर हेच दादा मला तुझ्याशी बोलायचं होतं की कोणी असे करू नका.
तर खरंच तुम्हाला सेवा करायची असेल तर पूर्णपणे मनापासून शेवटपर्यंत सेवा करा, करा. नाही तर करू नका. दादाची सेवा ही माझं म्हणणं असंच आहे की आपले वर्षानुवर्षाचे संबंध जोडलेले असतात आपल्या पूर्वीच्या कारखानदाराशी. तर असं एखाद वर्ष आपण दुसरीकडे घेणार आणि त्यांनी जर परत दुसरं चालू नाही केलं तर आपले नातेसंबंधाने चांगले संबंध पण खराब तुटतात ते. होतात, खराब होतात. तर दादा थँक्यू, तू 2 शब्द माझ्याशी बोलल्यामुळे. आणि दुसऱ्या गोष्ट अशी आहे की दादा पिढ्याने पिढ्या ही कारखाना चालू चालू राहणार ठेवणार आहे आपण. आणि दादाची अख्खी फॅमिली दादाला सपोर्ट करत असते. आणि दादाकडे तुम्ही आल्यानंतर दादा तुम्हाला नाराज करत नाही. तो थोडेफार पैसे कमी करेल, पण तुम्ही इथे येऊन त्याची कला बघा आणि कलेचा लाभ घ्या. आणि तुम्हाला मला एकच सांगणे आहे की इथं आल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होईल अशी इथं कला केंद्र आहे. तर नक्कीच, तुम्ही नक्कीच. बघू शकता त्यांची आता आपण आई पण गौराई इथं आहे, मातेच्या पण मूर्ती इथे आणलेल्या आहेत. आई पण इथं आहे त्यांची. आणि हे तुम्ही बघा, बघू शकता गौराई हे बघा, मातेचे ज्यांना मोठे जसे पाहिजे तशा प्रकारे ते दादा देतात. म्हणजे असं नाही की तुम्हाला जसं पाहिजे तसं ते देतात. जी व्हरायटी पाहिजे त्या व्हरायटीमध्ये ते देतात. आता या गौराई मातेच्या मूर्ती आहेत हे वेगवेगळ्या. दादा मातीचे आहेत का कशाचे आहेत? या पीओपीच्या आहेत POP च्या आपल्याकडे. आहेत. आणि ते साडी नेसवलेल्या पण आपण एक सॅम्पल पीस ठेवलेला आहे. Sample piece. अजून म्हणजे आपले ज्यांना येणार पाहिजे आहे. तसे हां. अवेलेबल करून देऊ हो. शकतात. आणि हे वरचे हे आहेत ना, हे मुखवटे आहेत, मुखवटे आहेत, गौरीचे म्हणजे मुखवटे. वरचे ते. आणि इथे आपण शाडू मातीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत सगळ्या. इथे शाडू मातीच्या, म्हणजे हे मातीच्या मूर्ती बनवल्या आहेत शाडू दादा. मातीच्या मूर्ती आहेत त्या सगळ्या. तर दादा जसं तुम्हाला बोलाय तसं करा आणि तुम्हाला इथे येऊन भेट द्या. दादा तुम्हाला जसं पाहिजे तशा मूर्ती आणून देऊ शकतो. अजून आपल्याकडे खूप टाईम आहे. आणि दादा मला एकच सांगणे आहे की आपण हे कला केंद्र चालू केलं, याला किती वर्ष आली बोलले? 7 वर्ष झाली आता. 7 वर्ष झाली. कोरोना काळात आपण जे चालू केलं ते अजून चालू करणार ठेवलेलं आहे आणि यापुढेही चालूच राहणार ते. तर तुमची अख्खी फॅमिली तुम्हाला सपोर्ट करते, हो, हो. बरोबर? तर दादाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांची अख्खी फॅमिली सपोर्ट करत असते आणि तुम्ही इथे नक्की विजिट करा आणि या मूर्त्यांचा लाभ घ्या. ठीक आहे दादा, थँक्यू. धन्यवाद. त्यांची फॅमिली बघू शकते इथे सगळे आलेले. तर बघू शकता दादाची फॅमिली, म्हणजे दादाचे दुसरे भाव आहेत ना, त्यांची ही 2 मुलं आहेत, तेही इथं सपोर्ट करत असतात त्यांना. तर बघू शकता मगाशी मी इथं व्हिडिओ काढायला आलतो तर त्यांनी सगळे मूर्त्यांचे जे काय आहेत ते पिशव्या ते काढल्या होत्या. आता ते त्यांचं काम चालू आहे व्यवस्थित टाकायचं. तर तुम्ही बघू शकता त्यांचं ते पण मनापासून करतात, म्हणजे असं नाही की करायचं म्हणून करतात. व्यवस्थितपणे तिथे मूर्त्या झाकतात ते आणि कोण आलं तर त्यांना उघडूनही दाखवतात. म्हणजे अशा प्रकारे ते सपोर्ट करत असतात. आणि तुम्हाला इथे मी कसं यायचं ते सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या घरी तुम्ही बघू शकता आल्यानंतर कशी ते लोक सेवा करत असतात. आणि दुसरी गोष्ट, ही ज्वेलरी बनवायची एक छोटी आपली ताई आहे, ती सगळी इथं दादाला थोडीफार मदत करत असते. दादाची मुलगी आहे ती, तर ती इथं दादाला थोडीफार मदत करत असते. बघा ती पण मदत करत असते दादाला. तर ताई तू मदत करत असते दादाला, तर कसं वाटतं तुला? मस्त वाटतं. मला पण बाप्पाची सेवा करायला भेटते आणि डेकोरेट करायला भेटतं. मस्त वाटतं. तर ताईने आपल्याला सांगितले बाप्पाची सेवा करायला भेटते, डेकोरेट करायला भेटते. तर असंच सेवा करत राहा ताई. तुला शुभेच्छा माझ्याकडून. पप्पांना तू मदत करत राहा, म्हणजे पप्पांचं नाव तुझं पुढे जाईल, बाकी काय नाही. ओके, थँक्यू. तर बघितलं तुम्ही, तीही पप्पांना मदत करत असते आणि पप्पांना थोडीफार हेल्प होत आहे. तर मला असं वाटतं नाही या मूर्त्या दीदीने पण केल्या असतील थोडेफार डिझाईन. आणि दादा तिथं करतोय काम त्याचं. आमच्या गावातला सोनू दादा आहे. तर सोनू दादा आपल्याला एक घोषणा देणार आहे. तर दे सोनू दादा, एक आपल्याला घोषणा दे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर काहीच तुम्ही बघितलं असेल, आपण भेट दिलेली आहे दादाला आणि दादाने आपल्याशी संवाद केलेला आहे. तर तुम्ही इथे या, दादाशी बोला. तुम्हाला जसं हवे तसं गणपती भेटेल आणि बाप्पा आपल्या घरी न्या, आवर्जून न्या, सगळ्यांनी न्या. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील, काही गोष्टी असतील तुमच्याकडे, तर दादाला सांगा, दादा तुमची नक्की मदत करेल. आणि दादाचा स्वभाव इतका छान आहे ना की खूप छान आहे. तुम्हाला त्याचा स्वभाव बघूनच तुम्ही त्याची मूर्ती बुक कराल मला असं वाटते. आणि तुम्ही इथं नक्कीच भेट द्या, त्याच्या घरी, राहत्या घरी या आणि त्याला भेट द्या. आणि त्याचं लोकेशन आणि काय त्याचा नंबर आहे ते मी इथं टाकून देतो आणि तुम्ही येऊन भेट द्या. चला, गणपती बाप्पा मोरया. तर काहीच एक गोष्ट आपली राहिली होती, ती म्हणजे मी दादाला विचारलं नाही की ती गोष्ट अशी आहे की जेव्हा गणपती बाप्पा सगळे प्रत्येकाच्या आपापल्या घरी जातात तेव्हा दादाला किती दुःख होत असेल किंवा काय त्याला वाटत असेल,
किंवा मोरया कला केंद्रामधून सगळे गणपती बाप्पा आपल्या आपल्या घरी जातात. जेव्हा तो कला केंद्र जेव्हा तो खाली होतो तेव्हा दादाला खूप वाईट वाटत असेल आणि दादाला काय वाटत असेल ते मी विचारणार आहे आणि मी तुम्हाला नक्कीच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये सांगेल की दादाला काय वाटतं काय नाही ते. दादाच्या थोडंही मनाला वाटत असेल की बाबा आज इथे मी एवढी सेवा करायचो आणि दादाच्या डोळ्यातून अश्रू नक्कीच येत असते किंवा गणपती बाप्पा जातात. ती सेवा त्याला 2 महिने किंवा 4 महिने जी करायला भेटते ती सेवा दुसऱ्या दिवशी बघायला भेटत नाही. आणि दादा प्रत्येकांना गणपती बाप्पा आपल्या आपल्या गाडीमध्ये किंवा आपल्या जे लोक घेतात त्यांना देतो आणि ते तिथून सगळे गणपती बाप्पा आपल्या घरी गेल्यानंतर जो मोकळा भाग दिसतो तेव्हा दादाच्या डोळ्यात नक्की अश्रू येत असतील. मला असं वाटते कारण का मी ते विचारायचं विसरलो. सॉरी दादा. नेक्स्ट टाईम मी माझा कुठला ब्लॉग येईल तेव्हा मी तुला फोन करून सांगेल तर तू मला काय सांगितलं होतं ते मी त्यांना सांगेल माझ्या फॅमिलीला. आणि बाकी काय बोलत नाही. बाकी एवढंच बोलतो की तुम्ही सगळ्यांनी तिथे जाऊन विजिट करा. काय वाटलंच तर मला कॉल करा नाहीतर दादाचा नंबर मी देतो आहे. पण गाईज तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि दादाला विजिट करा. बाकी काय नाही. ब्लॉग इथंच सेंड करतो. बाय. असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला फॉलो करा.